सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. ऑनलाईन क्लास BA TY सेमिस्टर 5 मध्ये सर्वांचं स्वागत. संत तुकाराम महाविद्यालयाच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्याला सेमिस्टर 5 मधील जो 10 क्रमांकाचा पेपर आहे, जो कंपल्सरी आपल्याला भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी, याचा आज आपल्याला सिलेबस घ्यायचा आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचा पेपर आपल्याला 75 मार्काचा आहे. त्यामध्ये इंटरनल 35 आणि सेमिस्टर एंड एक्झाम म्हणजे विद्यापीठाची परीक्षा ही 40 मार्काची असेल. 35 अधिक 40 असं एकूण 75 मार्काचा हा पेपर असेल. इंटरनल मध्ये तुम्ही मागील वर्षी जसं इंटरनल दिलं त्याच पद्धतीने असेल. भविष्यात जर यामध्ये काही चेंज झाला तर तो तुम्हाला अपडेट कळवला जाईल. आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेचा सिलेबस लिहून घेणार आहोत किंवा पाहणार आहोत. सिलेबस ओपन करतोय मी. हा सिलेबस आपल्या स्क्रीनवर आलेला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत संत तुकाराम महाविद्यालय परभणी BA थर्ड इयर सेमिस्टर 5वे अर्थशास्त्रामधील जो 10वा पेपर आहे भारतीय अर्थव्यवस्था, तो आपल्याला कंपल्सरी आहे. हे त्याचं टायटल आहे, भारतीय अर्थव्यवस्था, इंडियन इकॉनॉमी. यामध्ये पहिलं युनिट आहे नेचर ऑफ इकॉनॉमी, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचं स्वरूप. हे पहिलं प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये पहिला टॉपिक लिहून घ्या. पहिला टॉपिक आहे अर्थव्यवस्थेचे प्रकार आणि त्याचा अर्थ. आपण पाहतो की जागतिक पातळीवर विविध प्रकारच्या अर्थव्यवस्था विविध देशांमध्ये पाहायला मिळतात. त्या अर्थव्यवस्थांचं वैशिष्ट्ये आणि गुणदोष काय आहेत हे आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचे आहेत. तर तुम्ही लिहून घ्या. भारतीय अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार. अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार डॅश देऊन त्यामध्ये घ्या. पहिला प्रकार भांडवलशाही अर्थव्यवस्था. भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. कॅपिटलिस्ट, सोशलिस्ट आणि मिश्र इकॉनॉमी असे हे 3 प्रकार आहेत. त्याचा थोडक्यात आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. यामध्ये विशेषतः या तिन्ही अर्थव्यवस्थांची वैशिष्ट्ये, त्यांचे
गुणदोष या गोष्टीचा त्यामध्ये समावेश असेल. दुसरा पॉइंट घ्या. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आणि भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. नेचर अँड चॅलेंजेस ऑफ इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेच्या आव्हानामध्ये आता मुद्दे घ्या लिहून, डॅश देऊन. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. त्यामध्ये 1 नंबरला किंवा कॉमा देऊन घ्या. लोकसंख्या, पॉप्युलेशन, कॉमा दारिद्र्य, पॉवर्टी, कॉमा बेकारी, अनएम्प्लॉयमेंट, कॉमा कृषी वस्तू किमतीतील चढउतार, फ्लक्च्युएशन्स इन ॲग्रिकल्चर कमोडिटी प्राइसेस. कृषी वस्तू किमतीतील चढउतार किंवा बदल, कॉमा शेतकरी आत्महत्या, फार्मर्स सुसाइड्स. तर ही आव्हाने भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला थोडक्यात यामध्ये करायचा आहे. तिसरा मुद्दा घ्या. या तिसऱ्या मुद्द्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये 3 महत्वाची क्षेत्र जी असतात त्या क्षेत्राची आपल्याला भूमिका पाहायची आहे. त्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेमधील कृषी क्षेत्राची भूमिका. भारतीय अर्थव्यवस्थेमधील कृषी क्षेत्राची भूमिका, कॉमा भारतीय अर्थव्यवस्थेमधील औद्योगिक क्षेत्राची भूमिका. भारतीय अर्थव्यवस्थेमधील औद्योगिक क्षेत्राची भूमिका आणि भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्राची भूमिका. भारतीय अर्थव्यवस्थेमधील सेवा क्षेत्राची भूमिका. रोल ऑफ ॲग्रिकल्चर, कॉमा इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर इन इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यांची भूमिका आपल्याला अभ्यासायची आहे. त्यामध्ये विशेषतः या क्षेत्राचा GDP मध्ये काय रोल आहे, रोजगार निर्मितीमध्ये काय भूमिका आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय अर्थव्यवस्थेला वृद्धी किंवा विकास दर, ग्रोथ रेट ज्याला आपण म्हणूया, त्याचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. विशेषतः यामध्येच चौथा मुद्दा घ्या. चौथा मुद्दा मानव विकास निर्देशांक, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स. मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांकाचं यामध्ये आपल्याला संकल्पना आणि त्याचे घटक याचा अभ्यास करायचा आहे. डॅश देऊन त्यामध्ये घ्या पुढे संकल्पना आणि घटक, कन्सेप्ट अँड कंपोनंट्स. मानव विकास, ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स, डॅश कन्सेप्ट अँड कंपोनंट्स. तर एवढा अभ्यास आपल्याला प्रकरण 1 युनिट 1 मध्ये करायचा आहे. 4 मुद्दे आहेत त्यामध्ये. आता युनिट 2 घ्या. प्रकरण 2.
प्रकरण दुसरे, आर्थिक नियोजन आणि पायाभूत सुविधा. आर्थिक नियोजन आणि पायाभूत सुविधा. इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. इकॉनॉमिक प्लॅनिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर. आर्थिक नियोजन आणि पायाभूत सुविधा. त्यामध्ये पहिला टॉपिक घ्या. यामध्ये पहिला टॉपिक घ्या, आर्थिक नियोजन. इकॉनॉमिक प्लॅनिंग. आर्थिक नियोजन. डॅश देऊन आर्थिक नियोजन म्हणजे काय, म्हणजे त्याची व्याख्या, त्याचा अर्थ, गरज, नीड्स आणि उद्देश, ऑब्जेक्टिव्ह. परत एकदा सांगतो, आर्थिक नियोजनाची व्याख्या, गरज आणि त्याचे उद्देश. त्यामध्येच कॉमा देऊन लिहून घ्या. 12वी पंचवार्षिक योजना. 12वी पंचवार्षिक योजना या योजनेची उद्दिष्टे आणि अचिव्हमेंट्स. उद्दिष्टे आणि अचिव्हमेंट्स. दुसरा मुद्दा घ्या, नीती आयोग. नीती आयोग. डॅश देऊन नीती आयोगामध्ये घ्या, त्याचे उद्देश, ऑब्जेक्टिव्ह अँड स्ट्रक्चर म्हणजे रचना. उद्देश आणि रचना. नीती आयोगाचे उद्देश आणि रचना. नीती आयोगाचे उद्देश आणि रचना. तिसरा मुद्दा घ्या, त्यामध्ये पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर. पायाभूत सुविधा. आता यामध्ये ज्या पायाभूत सुविधा असतात, आपल्याला सिलेबसला 4 दिलेल्या आहेत, त्याला डॅश देऊन घ्या. वाहतूक, ज्याला आपण ट्रान्सपोर्ट म्हणतो, वाहतूक, ऊर्जा, एनर्जी, ऊर्जा, शिक्षण, एज्युकेशन, शिक्षण आणि आरोग्य, हेल्थ आणि आरोग्य. हे 4 प्रकार यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहेत. यामध्ये त्याची सद्यस्थिती आणि त्यापुढील समस्या ह्या आपल्याला अभ्यासायच्या आहेत. आता युनिट तिसरे घ्या, प्रकरण 3, इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया. म्हणजे भारतातील आर्थिक सुधारणा. भारतातील आर्थिक सुधारणा. भारतातील आर्थिक सुधारणा. आपण पाहिलं, औद्योगिक अर्थशास्त्राचा सिलेबस लिहून घेताना 1991चं नवीन आर्थिक औद्योगिक धोरण आपण घेतलेलं आहे. त्याला अनुषंगानेच हा चॅप्टर असेल. भारताने नवीन धोरणाचा स्वीकार 1991ला केलेला आहे आणि त्यानंतर मग भारतीय अर्थव्यवस्थेत काय बदल झाले, काय फायदे झाले आणि काय तोटे झाले, या संदर्भात या चॅप्टर मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर घ्या, यामध्ये पहिला मुद्दा घ्या. यामध्ये पहिला मुद्दा, नवीन आर्थिक सुधारणा, न्यू इकॉनॉमिक रिफॉर्म्स. यामध्ये घ्या डॅश देऊन उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण. लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन.
याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम. उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम याचा अभ्यास करायचा आहे. दुसरा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्थेत विदेशी भांडवलाची भूमिका, रोल ऑफ फॉरेन कॅपिटल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आर्थिक विकासात विदेशी भांडवलाची भूमिका. तिसरा मुद्दा आहे थेट विदेशी गुंतवणूक, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. आणि फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट याचा आपल्याला अर्थ आणि धोरण पाहायचं आहे. चौथा मुद्दा आहे भारतीय अर्थव्यवस्थेवर विदेशी भांडवलाचा काय परिणाम झालाय त्याचे आपल्याला गुणदोष पाहिजे आहेत. मेरिट्स अँड डिमेरिट्स. इम्पॅक्ट ऑफ फॉरेन कॅपिटल ऑन इंडियन इकॉनॉमी, मेरिट्स अँड डिमेरिट्स. म्हणजे विदेशी भांडवलाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील काय परिणाम झालेला आहे याचा अभ्यास यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 3 चॅप्टर आहेत, 3 युनिट आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास 3 युनिटमध्ये आपल्याला दिलेला आहे. हा सिलेबस खूप सोपा आहे. त्याचं जर योग्य नियोजन आपण केलं तर निश्चितच आपल्याला चांगले मार्क्स पडू शकतात. म्हणून नियोजन ही यशाची गुरुकिल्ली आहे. आपल्या पद्धतीने जर नियोजन केलं तर चांगले निश्चित मार्क्स आणि तुमचा अभ्यास देखील चांगला होऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. थँक यू.